तसं बघायला गेलं तर आपल्या चंद्रभागा आजी ज्या होत्या त्या कोणाच्या तरी पत्नी होत्या, कोणाच्या तरी बहीण होत्या, कोणाच्या तरी आई होत्या, तर कोणाच्या तरी आजी होत्या. पण तुम्हाला सांगू माय, या सगळ्या नात्यांमध्ये सगळ्या जिव्हाळ्याचं नातं हे आईचं आणि लेकराचं नातं आहे. माय बाप ओ, आई मला सांगा ना, आईनं तुमच्याकडे कधी काय मागितलं का हो? कधी कोणत्या गोष्टीची अपेक्षा केली? मला घरदार पाहिजे, सोनं पाहिजे. उलट स्वतःकडे असेल ना माय, ते सगळं तिने तुम्हाला देऊन टाकलं असेल ग. आईला काही लागत नाही, आईला अपेक्षा आहे. तर ती फक्त तुमच्या 2 गोड शब्दांची आई कशी ग तू बरी आहे का? आई ज्या वेळेस दिवसभर काम करून घरी येते ना माय, तुम्ही तिच्या जवळ जा, तिच्या जवळ बसून तिच्या चेहऱ्यावरचा तुम्ही नुसता घाम जरी पुसला ना, तर या जगातला सर्वश्रेष्ठ आनंद त्या आईच्या चेहऱ्यावर बघायला मिळतो. म्हणून सांगते माय, आईची सेवा करा. ते म्हणतात ना, आकाशाचा कागद केला आणि समुद्राची शाई केली, तरी आईच्या मायेचा महिमा आपण वर्णू शकत नाही. इतका अफाट असणाऱ्या त्या आईचा महिमा आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे ना माय, तोपर्यंत तिची किंमत कळत नाही ग. ही गोष्ट खरी आहे. ऐकायला जरी कडू वाटत असेल, पण या गोष्टीमध्ये सत्यता आहे. सत्य ऐकायला कायम कडू वाटतं, पण ही गोष्ट खरी आहे. जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत तिची किंमत कळत नाही ग. आई आज जर तुम्हाला रागवत असेल ना, तर तिच्यावर चिडू नका. आई जर तुमच्यावर ओरडत असेल तर तिच्यावर रागवू नका. ज्या दिवशी ती जाते ना, त्यावेळेस कळतं तिचं रागवणं नव्हतं, तर ते प्रेम होतं. तिचं ओरडणं नव्हतं, तर ती मायेची ऊब होती. ज्या वेळेस आई निघून जाते त्यावेळेस तिच्या रागाची आपल्याला आठवण येते. त्यावेळेस कळतं आई जीवनामध्ये होती तर जगण्याचा आधार होता. आई केवळ आई नाही, तर ती जगण्याची सवय. ते म्हणतात ना, तेल संपल्यावर दिव्याला किंमत राहत नाही, आत्मा गेल्यावर या देहाला किंमत राहत नाही, मूळ सडल्यावर झाडाला किंमत राहत नाही, तसंच आई गेल्यावर ना या जीवनाला किंमत राहत नाही.